दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर याला अटक, तर आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ, दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा आरोप, सूत्रांची माहिती। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी, महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे यांच्याकडून शंका व्यक्त। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारला, त्यामुळे बच्चू कडू आक्रमक, गेट तोडत बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकांचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ, भूमिपूजनानंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे धावली। प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही, नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग आप्पा आले, पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणे यांना टोला। रेल्वेसाठी खासदार झाल्यापासून सालगड्यासारखं काम केलं, आतापर्यंत 16 बैठका घेतल्या, रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं, खासदार बजरंग सोनवणे यांचं हे वक्तव्य। बीड रेल्वेच्या उद्घाटनापूर्वी मुंडे समर्थक आणि खासदार सोनवणे समर्थकांनी बॅनर झळकावले, तर रेल्वे यायला एक पिढी जावी लागली, विचार करा, अजित पवारांनी मुंडे सोनवणे समर्थकांना सुनावलं। हिंगोलीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन, मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। राज्यात ठिकठिकाणी बंजारा समाजाचे मोर्चे, तर हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, संविधानाच्या चौकटीत बंजारा समाजाला न्याय मिळावा, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू, बीडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते, तर हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्राचं वाटप। मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा, देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार, हैदराबाद सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीत अधिवेशन होणार, मनोज जरांगे यांची माहिती। त्रिभाषा धोरणासंदर्भातली समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल करणार सादर, समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट, समितीकडून मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेतलं जाणार। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक, 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई, मंगल प्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, 23 सप्टेंबरपर्यंत राजेंद्र लोढा यांना कोठडी। ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार, बिहार विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय। अकोला जिल्ह्यातील कापशी गावात मुसळधार पाऊस, पावसाचं पाणी शाळेत शिरलं, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ। सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो, सीना नदीकाठच्या वाकाव गावाला पाण्याचा पूर्ण वेढा, केवड उंदरगावसह 10 गावांचा संपर्क तुटला। दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काउंटर, गाझियाबादमधील चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात दोन्ही आरोपींचा झाला मृत्यू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ड्रोन शोचं आयोजन, पुण्यात मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून ड्रोन शोचं आयोजन। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद, उद्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी मतचोरी संदर्भातील हायड्रोजन बॉम्ब फोडणार का याकडे लागलंय लक्ष। आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान आणि UAEचा सामना अखेर सुरू, मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना न हटवण्यावर ICC ठाम, पाकिस्तानने मॅच रेफरींना हटवण्याची केली होती मागणी।